नवरदेवाच्या हळदीचा दिवस उजाडला. या दिवशी नवरदेवाला हळदी लावण्याच्या अगोदर सकाळपासून किक्सा लावला जातो. किक्सा म्हणजे ज्वारी आणि हळद याचं मिक्सर असतं. किक्सा लावून झाल्यावर आम्ही बाहेर गेलो आणि इथे बघितलं तर इतकं छान सुंदर मंडप बनवलं होतं त्यांनी. या मंडपाला आपल्याला पुजावं लागतं आणि त्याला दावं बांधावं लागतं. तेच काम मी इथे करत होते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय हे. आणि आपल्याकडे एक प्रथा चालत असते की जेव्हा कोणी आपल्या घरी पाहुणे येतात त्यांना मस्त माणसांना कुंकू वगैरे लावायचं असतं. नुसतं माणसांनाच नाही, बायकांना पण कुंकू वगैरे लावून ओवाळायचं असतं. ते सगळं झाल्यानंतर आता स्वयंपाकाची बारी होती. स्वयंपाक करण्याआधी त्या जागेला पण पुजावं लागतं. तिथे एक कळस मांडावा लागतो आणि जागेला मस्त पुजून त्यानंतरच तिथे स्वयंपाक होतो. आता इथे देऊक बसवणं चालू आहे. देऊक म्हणजे एकावर एक माठ ठेवलेला असतो, त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं असते आणि त्याला पूजतात. तर हे सगळं माझ्यासाठी खूपच नवीन होतं. मला वाटतं तुमच्यासाठी पण नवीनच असेल. एका साईडला नवरदेवाची मेहंदी चालू होती आणि प्रिशा पैशांसोबत खेळत होती. तिला काय खेळायचं माहीत नाही, पण माझा फोटो घेऊन बसली होती. महाराज आले, त्यांनी कवळाची पूजा केली आणि इथे सजावट चालू होती संध्याकाळच्या कार्यक्रमाची. संध्याकाळी होता कार्यक्रम ज्यामध्ये परत एकदा किक्सा लावला जातो नवरदेवाला आणि त्या किक्स्यानंतरच डायरेक्टली त्यांना आंघोळ वगैरे घालायची असते. आंघोळ घालून झाली की मग हळदीचा खरा प्रोग्राम चालू होतो आणि इथं बायका गाणं गातात, ते तुम्ही ऐका. भिंतीवर लावलेल्या गणपतीची पूजा केल्यानंतर मी गेले बायकांना बोलवण्यासाठी. मला सगळ्यांची घरं माहीत नव्हती म्हणून मी माझ्या नवऱ्यासोबत घेऊन गेली आणि एक कुत्रा तिथे खूप डेंजर होता आणि असं काही असलं ना की कोणाच्या घरी जायला भीती खूप वाटते. तोपर्यंत कसारा आलेले होते, त्यांच्याकडनं आम्ही एक एक करून बांगड्या भरून घेतल्या. सगळ्यांच्या बांगड्या भरून झाल्यानंतर खरा जेवणाचा प्रोग्राम चालू होणार होता, म्हणून इथे बांगड्यांचा कार्यक्रम 5 वाजता उरकला आणि माणसं इथे स्वयंपाकाची तयारी करत होती. तोपर्यंत बांगड्यांचा प्रोग्राम झाला. आता परत एकदा किक्सा लावण्याची बारी आली. संध्याकाळ झाली होती, त्यामुळे विडा ठेवला मंदिरात. देवाच्या पाया पडून नवरदेवानी परत एक विडा ताटामध्ये ठेवला आणि पाटावर बसले. त्यानंतर एक एक करून सगळ्यांनी किक्सा लावला. हा हळदीचा दिवस जरा मोठाच होता, कारण सकाळपासून एक एक करून छोट्या छोट्या गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक वेगळा व्लॉग बनवते आणि संध्याकाळनंतरचा एक वेगळा व्लॉग बनवते. तर नेक्स्ट व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ऑडियन्स. बाय.